इट्स व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं ब्लॉग. तर गाईच आवडून रेडी झालं. आणि गाईच आज आहे आजीचा बर्थडे. मस्त की आता संध्याकाळी सेलिब्रेशन करणार आहे आम्ही बर्थडे. थोड्याच वेळात ओम येतोय आणि यश आणि प्रतीक दादा आहे ते येतात सगळी. मग आम्ही थोड्याच वेळात जाणार आहे मसोबाला. मसोबा आमच्या इथं 30 किलोमीटर गाव आहे खारावड म्हणून. तिकडे मसोबाला चाललेलं दर्शनासाठी. थोड्याच वेळात येते ते जाणार आहे आम्ही. तर काय जातं करतो जेवण चपाती भाजी बॉबी आहे आणि सॅलेड आहे इकडं. तर काय जातं पोचलेलं आहे आता खारवड. आता गाडी लावली आहे. झाडाखाली बसलेले आम्ही. तर काय आता झाडाखाली बसलेलं आहे बघा. वातावरण गार झालेलं. तर काही निघालो दर्शन झालेलं आम्ही. आता निघालेलं आहे. काय झालं पोचलेलं आहे आता घरी. हो मग ते गेले त्यांच्या घरी डायरेक्ट. मला इथं सोडलं घरापाशी. काय म्हणजे वाजतात 5. आता संध्याकाळी आम्हाला आजीचा बर्थडे करायचा आहे. थोड्याच वेळात मी जाणार आहे केक आणायला. तर आजीचा बर्थडे म्हणून बघा पाव आणल्यात आणि फरसाण मिसळ करायची आहे. मटकी झाली की शिजली का मटकी कुकर मध्ये का? मग कढईत काय होती थोडे शिजायचे राहिले म्हणून. आजीचा बर्थडे ना आजी सोलती कांदा. बघ अजून काम लावले आजीचा बर्थडे तरी. तर काहीच मिसळ रेडी झाली आहे. मिसळ पाव मटकी. Happy birthday Alu, happy birthday to you, happy birthday dear Alu, happy birthday to you, bless you.
जेवण झालेलं आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे. तर गाईच मी हा ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला लाईक आणि सबस्क्राईब करायला भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये.